हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। सदागमेकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेषसद्गुणं। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञः तृतीयस्तु भगवत्कार्यसाधक। ब्रह्मान्ता गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। आचार्यः पवनो अस्माकम् आचार्याणि च भारती देवो नारायण श्रीशः देवी मंगलदेवता। श्रीमद्भगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थ, श्री सुधींद्र तीर्थ, श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः. आम्ही मध्वचिंतनेंतो मध्वाचार्यांगेले सर्व साधने पळयले, ತಂಗನಿ ರಚನೆ केलेले सर्व मूल ग्रंथाचे विषय पळयले. ತಂಗले शिष्याल विषय आम्ही आता पळयतरसची. मध्वाचार्यांगेले द्वैत सिद्धांताक द्वैत खंडन करलेले द्वैत सिद्धांताक तत्ववाद म्हणून म्हणजे इत्याक म्हळ्यार वेद उपनिषत् स्मृतीचे प्रमाणारीची त्यांनी द्वैत मत निरूपण केलेले विना नवे एक कसे की त्यांनी सांगणीची तशी तीन पंथा जीवनांतू त्यांनी असेतू हिमाचल पादयात्रा केला आणि सगळेची भरतखंडाचे मूल्यक संचार करून कितलीकी हस्तप्रतिपुरे संग्रह करून ताजे नंतर त्यांनी तांगेले एक खंड जावन आशिल्ले ज्ञान ग्रंथाचे भंडार आशिल्ले म्हूण म्हणटाचे. तशी द्वारके दुखून गोपीचंदनाचे गोपीचंदनांत इले कृष्ण परमात्माक भक्तीन प्रतिष्ठापन केलेलो एक महाविरक्त योगी म्हणून म्हणयत. तशी त्यांनी एक तांकां चलन जावची तसले एक विश्वकोश म्हणून प्रतिवादी जनानं सांगिलस. मागीर 79 प्रायेरी महाग शुद्ध नवमीक बदरीक प्रयाण केल्ली त्यांनी म्हूण म्हणटाची. म्हळ्यार त्यांनी तैतरीय उपनिषदाक भाष्य सांगू बशील कडेन त्यांनी अदृश्य जल्लींची त्यांनी बद्रीक प्रयाण केल्ले त्यांनी थंय दुखून म्हूण सांगिल्ले एक उल्लेख आस. उडपीन तूं अनंतासन देवस्थानाकी खंयची तांगेले एक बद्री यात्रा केल्ले जागो म्हूण सांगून बरोवन आस. तशी त्यांनी ब्रह्मसूत्र भाष्य, अणुव्याख्यान, अणुभाष्य, न्यायविवरण, गीता भाष्य, गीता तात्पर्य, ऋग्भाष्य, महाभारत तात्पर्य निर्णय, भागवत तात्पर्य निर्णय, ऐतरेय उपनिषद भाष्य, ऐतरेय, चांदोग्य, बृहदारण्यक, ईशावास्य, तलवकार, यमक, तंत्रसार, तलवकार उपनिषत्, षट् प्रश्नोपनिषत्, काटकोपनिषत्, मांडुकोपनिषत्, तैतरीयोपनिषत् अंक हे पूरे उपनिषತ್ತಾक भाष्य बरयले. मात्र नाही यमक भारत, तंत्रसार संग्रह, 12 स्तोत्र, नकस्तुती हे 2 तांगेले स्तोत्र म्हणून म्हणटाची. तशी तत्वसंख्यानं, तत्वविवेकः, तत्वोद्योतः, विष्णुतत्वविनिर्णयः, प्रमाणलक्षणं, कथालक्षणम्, उपाधिखण्डनं, मायावादखण्डनं, प्रपञ्चमिथ्यात्वानुमानखण्डनं, कर्मनिर्णयः, जयंतीनिर्णयः, कृष्णामृतमहार्णवः, यतिप्रणवकल्पः, कंदुकस्तुती इतले सकट तांगेले कृती म्हणून म्हणयत. मात्र नाही सदाचार स्मृती संन्यास पद्धती तिथी निर्णय या पळय बरयले. हांनी सर्व मूल ग्रंथ बरयले म्हूण म्हणटाची. तशी तांणी शिष्य घेतिले असं तांगेले शिष्य म्हणलेले 4 जण त्यांनी शोभना भट्ट त्यांनी मुखारसून पद्मनाभ तीर्थ म्हणून त्यांनी हांगेले सोलवलेलीची कोणालेगी मध्वाचार्यालेगी सोलवून त्यांनी पद्मनाभ तीर्थ म्हणून सांगून आश्रम नाम घेऊन संन्यास दीक्षे घेऊन मध्वाचार्याला शिष्य जालेची. मागीर तांगेले धाकले भाव त्यांनी मध्वाचार्याला करीन संन्यास घेवका म्हूण राखून बैसून त्यांनी संन्यास घेतिले. विष्णुतीर्थ म्हूण तांकां नाम येयलें. तशी उडपांतू कृष्णाले पूज करच्याक त्यांनी तांगेले 8 शिष्याक नियमन केल्ले म्हूण त्यांनी उडपांतू रब्बिल 8 शिष्य तांगेले आश्रमाचे रितीरीची गुरुपरंपरा श्लोक म्हूण एकच तांगेले. तशी तांगेले नाम त्या श्लोकांतूच आमी उडगास कळयत.
ಋಷಿಕೇಶ ನರಸಿಂಹತೀರ್ಥ ಜನಾರ್ದನತೀರ್ಥ ಉಪೇಂದ್ರತೀರ್ಥ ವಾಮನತೀರ್ಥ ವಿಷ್ಣುತೀರ್ಥ ರಾಮತೀರ್ಥ ಅಧೋಕ್ಷಜತೀರ್ಥ ಪಳೆ ಋಷಿಕೇಶ ತೀರ್ಥಾಂಕ ಫಲಿಮಾರು ಮಠದಿಲ್ಲ ನರಹರಿ ತೀರ್ಥಾಂಕ ಅದಮಾರು ಮಠದಿಲ್ಲ ಜನಾರ್ದನ ತೀರ್ಥಾಂಕ ಕೃಷ್ಣಾಪುರ ಮಠದಿಲ್ಲ ಉಪೇಂದ್ರ ತೀರ್ಥಾಂಕ ಪುತ್ತಿಗೆ ಮಠದಿಲ್ಲ ವಾಮನ ತೀರ್ಥಾಂಕ ಶಿರೂರು ಮಠ ವಿಷ್ಣು ತೀರ್ಥಾಂಕ ಸೋಧೆ ಮಠ ರಾಮತೀರ್ಥಾಂಕ ಕಾಣಿಯೂರು ಮಠ ಅಧೋಕ್ಷಜ ತೀರ್ಥಾಂಕ ಪೇಜಾವರ ಮಠ तशी पद्मनाभ तीर्थ म्हूण म्हणलेले अनेक शिष्य आशिल्ले नम्माचे ते पद्मनाभ तीर्थांक केन्ना आश्रम दिल्ले म्हूण म्हणलेले खचित जावन कळ्ळी नासलें री ते पद्मनाभ तीर्थ म्हळ्यार शोभन भट्ट म्हणले तांकां तांणी एक आश्रम दिल्ले म्हूण म्हणटाची तशी हे संन्यासी शिष्य जालींची गृहस्थ शिष्य आसाची गृहस्थ शिष्य तांगेले आसा तांणी पुरय तांणी आचार्यांनी सर्व ग्रंथ सकडी रचन केलेले पळय हाका पळय निर्णय टीका भाष्य सकडी बरोवन शास्त्र ग्रंथ रचने करच्याक मध्वाचार्याले नंतर तांणी सुमार शास्त्र ग्रंथ रचने केली तांतू मध्वाचार्याल परंपरेंतू ग्रंथ रचने केलेले मुख्य जावन आशिल्ले ಸ್ವಲ್ಪ जन आसाची विष्णुतीर्थ पद्मनाभ तीर्थ नरहरी तीर्थ त्रिविक्रम पंडिताचार्य तंगेल पूत नारायण पंडिताचार्य वामन पंडिताचार्य म्हळ्यार त्रिविक्रम पंडिताचार्याले तांणी शिष्यत्व घेतिल्लें दिसता जयतीर्थ टिकाचार्य म्हणटाची विजयध्वज तीर्थ विष्णुदास आचार्य व्यासतीर्थ वादिराज विजयेंद्र तीर्थ आमगेले काशी मठाचे काशी मठांतू सुरवेक शिष्य हनुमंत भट्टाक यादवेंद्र तीर्थ म्हणून अभिधान दिवन आश्रम दीक्षा दिल्लेले तांणी विजयेंद्र तीर्थ कुंभकोण मठाचे तशीच मध्वाचार्याल शिष्य तांणी म्हळ्यार शिष्य परंपरेंतले राघवेंद्र स्वामी आम्ही मंत्रालयाचे राघवेंद्र स्वामी म्हणटा पळय तांणी यदुपती आचार्य आनी मागीर हे 8 माधव मठांतले 8 मठ उडपांतूच आसा म्हूण म्हणलेलें न्हय तन्नी ते 8 मठ कंचे म्हळ्यार फलिमारू अदमारू कृष्णापुर पुत्तिगे शिरूरू सोदे काणियूरू पेजावर तंतू अक्षोभ्य तंतु भितरी फलिमारू मठ अदमारू मठ ते द्वंद्व मठ म्हणटाची दोनी ಒಟ್ಟು ते कृष्णापुर पुत्तिगे तशी शिरूरू सोदे काणियूरू पेजावर हे कशी म्हूण म्हळ्यार अनुक्रम जावन दोनी द्वंद्व मठ म्हळ्यार फलिमारू अदमारू तांतू आतां एकत्वंत फलिमारू मठाचे स्वाम्यान उत्तराधिकारी नियमन करचे पशी फुडें तांणी वृंदावनस्थ जाल्ली म्हूण जाल्यार फलिमारू मठाक उत्तराधिकारी दिवचे एक अधिकारू अदमारू मठाच्यांक सुचे विंगड मठाच्यांक न्ही तशी फलिमारू अदमारू ते दोनी द्वंद्व मठ कृष्णापुर पुत्तिगे ते दोनी शिरूरू सोदे काणियूरू पेजावर अशी आतां ते द्वंद्वांतूची ते मठांतू एक मठांत उत्तराधिकारी दिनी नतल्यार घेनी नतल्यार स्वाम्यान अनेक मठाचे स्वाम्यान तांकां उत्तराधिकारी जावन एक शिष्यांक घेवेत म्हूण सांगून तशी एक रीती केलेले मध्वाचार्यांनी तशी मागीर इतली मात्र न्ही मध्व संप्रदायांतूल मठ आनीक आसाची खंयचे म्हूण म्हळ्यार तंतू तांगेल शिष्य पळय पद्मनाभ तीर्थ नरहरी तीर्थ माधव तीर्थ अक्षोभ्य तीर्थ तांगेले शिष्य तांणी कर्नाटकांतुले आनी 8 मठ तांणी केला उत्तरादी आतांय उत्तरादी मठ म्हणटाची सोसले व्यासराय मठ म्हणटाची कुंदापुर व्यासराय मठ म्हणटाची राघवेंद्र मठ मुळबागिलू मठ मज्जिगेहಳ್ಳಿ मठ कुडलीमर मठ आनी बाणगार मठ म्हणून ताका म्हणटाची तशी सुरवेचे 4 मठ खंयचे उत्तरादी सोसले कुंदापुर व्यासराय राघवेंद्र मठ ह्या 4 मठाक पद्मनाभ तीर्थ आनी अक्षोभ्य तीर्थ म्हळ्यार पद्मनाभ तीर्थान उत्तरादी मठ नरहरी तीर्थान व्यासराय मठ माधव तीर्थान कुंदापुर व्यासराय मठ अक्षोभ्य तीर्थान राघवेंद्र मठ अशी केल्ले म्हूण म्हणटाची तशी मागीर व्यासराय मठ पळय तांगेले एक परंपरा जाल्ली तांणी दक्षिण कन्नड जिल्हे व्यासराय मठ कोणे नरहरी तीर्थान केलेले ते तांणी तांगेली एक परंपरा जावन तांणी दक्षिण कन्नड जिल्ह्यात कुंदापुरांतू एक मठ स्थापन केले ते कुंदापुर व्यासराय मठ म्हूण गेले मागीर पद्मनाभ तीर्थ हांगेले अनेक
मठ म्हळ्यार आनी एक ब्रँच म्हणटा कवलू म्हणटाची त्या मुळबागिलो मठ जाल्ले तांणी मुळबागिलो मठाचे परंपरेंतुले एक व्हड यती कोण म्हळ्यार आमी व्यास तीर्थ म्हणटा पळय तांगेले विद्यागुरू जावन आशिल्ले श्रीपाद राज तीर्थ म्हणटाची. मागीर माधव तीर्थान तांगे अनेक मज्जिगे हळ्ळींतू एक मठ स्थापन करून ते मज्जिगहಳ್ಳಿ मठ म्हूण थंय दुखून जाल्ले. अक्षोभ्य तीर्थान दोनी मठ केल्ले, बाळेगारो आनी कुडली हे अक्षोभ्य तीर्थान केल्ले. मात्र न्ही आमी आतां तुळू मंडल आमगेले हांगा तवळव मंडळ म्हण थंय आनी 4 मध्व मठ आसाची. सुब्रह्मण्य मठ, भंडारकेरी मठ, भीमनकट्टे मठ आनी चित्रापुर मठ. सुब्रह्मण्य मठ विष्णू तीर्थ आसा पळय तांणी तांगेले परंपरे दुखून आयिल्ले ते. तशी अच्युत प्रज्ञालय अनेक शिष्य म्हळ्यार आचार्यांक आमगेले मध्वाचार्यांक संन्यास दिलेले गुरू जावन आशिल्ले अच्युत प्रज्ञालय आनी वरलेले शिष्य परंपरे तांत भंडारकेरी न्ही भीमनकट्टे म्हणलेले कडेन वाडून येयले म्हूण म्हणटाची. भंडारकेरी मठ उडपी दुखून 20 किलोमीटर त्या कडेन बारकुरा लागीं खंयकी आसा. भीमनकट्टे मठ जावन तवळव पीठ म्हणटाची जाल्यार तीर्थहळ्ळी लागीं भीमनकट्टे म्हणलेले कडेन ताजे मूल मठ आसा म्हूण म्हणटाची. चित्रापुर मठ पेजापूर मठाच्यालेची एक ब्रँच म्हूण म्हणटाची. ते आतां चित्रापूर शिराली लागीं थंय आसता. तशी आनीक माधव परंपरेंतूची आमगेले गौड सारस्वत ब्राह्मणांगेले 2 मठ आसा. गोकर्ण पर्तगाळीची उत्तम मठ आनी काशी मठ. गोकर्ण मठाचे मूलस्थान गोकर्णची. मागीर तांणी गोवेचे पर्तगाळींतू आतां मडगांव म्हणटा पळय थंय तांणी एक पर्तगाळी मठ म्हणून स्थापन केले. तांणी मागीर तांगेलांतू जी उत्तम तीर्थ म्हणून म्हणलेले एक यती भारी तांणी नांव पावलींची. ताजे नंतर कितकी जन ते गोकर्ण पर्तगाळी मठाक जी उत्तम मठ म्हणून सांगताची. तशी उडपी फलीमारू मठाचे धांचे यती जावन आशिल्ले रामचंद्र तीर्थांनी ह्या पर्तगाळी जीवोत्तम मठाचे मूल यती जावन आशिल्ले नारायण तीर्थांक संन्यास दीक्ष दिल्लेले म्हूण सांगून गुरू परंपरेंतू तांणी सांगताची. मागीर काशी मठाचे निजावन संस्थान काशी आसल्यार ते दक्षिणाचे मठ म्हूण म्हणटाची. करावळी प्रदेशांत उडपी ते माधव परंपरेचे गौड सारस्वत मठांत 2 मठ जावन आशिल्ले पर्तगाळीची उत्तम मठ आनी काशी मठाक शिष्य परंपरे कशी म्हळ्यार शिष्य कशी म्हळ्यार उडपी दुखून बंबई थंय उत्तर करावळीचे पुरे गौड सारस्वत ब्राह्मण गोकर्ण मठाचे परंपरेंतू अनुयायी जावन आयिल्लींची. उडपा दुखून दक्षिणा कन्याकुमारी थंय कोच्ची कन्याकुमारी थंय कितली गौड सारस्वत आसात तांणी काशी मठाचे अनुयायी जावन शिष्यत्वांतू आयलीची. मात्र न्ही उत्तर भारतांतूय 2 माधव मठ आसा म्हणटाची. बंगालाचे मध्वगौडीय मठ म्हणून आनी आंतरराष्ट्रीय हरे कृष्ण पंथ हे बंगालांतूची मेळटा दिसता थंय. तशी तांकां ते 2 माधव संस्थे म्हूण म्हणटाचे. हरे कृष्ण पंथाचे भक्ती वेदांत प्रभुपाद म्हणटा पळय तशी अच्युत चरण म्हणटात तांकां. तांणी माधव मठ चिजल्लींची तांणी मध्वाचार्याचे आमगेले गुरू म्हणून सांगताच काय. तशी मागीर मध्वाचार्याले शिष्य परंपरेंतू शिष्यांगेले हे कशी वाडून येयले कोण कोण तांतूले मुख्य सकडी म्हणून पळोवचें चमकल्यार मुख्य शिष्य पद्मनाभ तीर्थ, क्षोभ्य तीर्थ, विष्णू तीर्थ असल जाल्यार तांगेले शिष्यांतू शिष्यत्व अशी परंपरे मुंदरसून येयली तशी तांगेले नांव पाविल शिष्य कोण म्हूण पळया. ते मध्व परंपरेंतुले टिकाचार्य म्हूण नांव पाविले एक शिष्य. तांगेले आश्रम नाम जयतीर्थ. जावन आचार्य मध्वानी बरिलेले सर्व मूल ग्रंथाक टिके बरिलेले दिकून हांनी टिकाचार्य म्हणून तांकां नांव येयलें. निज आश्रम नांव तांगेले जयतीर्थ म्हणून. रघुनाथराय देशपांडे हांगेले पुत्र जावन आयलींची. तांगेले सुरवेचे नाम जयतीर्थांगेले दोडोर पंत म्हणून. तांणी वारडी जिल्ल्यात ते दुसरात्रीची संन्यास घेतिली खंय तांणी. जावन तांकां कसं म्हणटाचें म्हूण म्हळ्यार
इंद्रांश संभूत आणि शेषदेव गरुड शेषच पळता तो शेषदेवाले अनुग्रह मेळ्ळेल तसले ये जयतीर्थ अर्जुन जावन आशिल्लीची म्हणचे अर्जुन जावन आशिल तो फुडल्यांतू म्हणून मागीर मध्यंतू तेगेल नंतबेरची जन्म मध्वाचार्याल ग्रंथ होवचे एक वृषभ जाल्लो तो म्हणून मागीर तांणी जयतीर्थ म्हूण जाल्लींची मागीर आचार्याल ग्रंथ पुराय सोडवानू तांणी सांगले एक म्हळ्यार सोडवान सांगचे म्हळ्यार विमर्श करून टीक बरोवन बारी सुलभ करून दिल्ले म्हणून तशी अक्षोभ्य तीर्थान तांकां संन्यास दिलेले तशी तांणी मध्वाचार्याले सर्व ग्रंथावयरी टिकी बरयले मात्र न्ही श्रीमन्याय सुद्धा म्हूण म्हणटाची ते एक द्वैत सिद्धांताचे एक उत्तम जावन आशिल्ले ग्रंथ ते श्रीमन्याय सुद्धा ग्रंथ अध्ययन करून सुधामंगल म्हूण म्हणलेले एक तांतू ते श्रीमन्याय सुदाचे एक परीक्षा दिली म्हणजे सुधामंगल म्हूण म्हणटाची ते भारी कश्टाची एक परीक्षा कही ती तशी कितकी जनान सुधामंगल केल्लेले मग आमगेले ही परंपरेंत कशें म्हणटा परंपरेंत सुधामंगल जाल्लेले आमगेले सुधींद्र तीर्थान गेले जाला म्हणटाचेत संयमेंद्र तीर्थान गेले सुधामंगल जाला तशी मागीर म्हाका विंगड मठाच्या मधव मठाचे गोतना म्हाका सुमार जनान कोरनसका तशी हे तांणी टीक बरिल्ले कितले म्हूण म्हणलेले आसा तांगेले ग्रंथ कसकसने म्हळ्यार आचार्यान बरयलेले दशप्रकरण मसपळे ताका टीक बरयला तांणी ईशावास्य उपनिषद भाष्याकय टिप्पणी बरयला श्रीमन्याय सुद्धा ग्रंथ रचने केला षट प्रश्नोपनिषद भाष्य बरयला नवे आचार्यान ताजे वयर टीका बरयला न्याय विवरण ग्रंथाक टीका बरयला तत्वप्रकाश ताकाय टीका बरयला प्रमेय दीपिका न्याय दीपिका संबंध दीपिका हे तांगेले रचना रग्भाष्य टीका मागीर वादावळी प्रमाण पद्दती पद्यमालिका हे पुरे ग्रंथ टिकाचार्याले म्हणटाची मागीर ब्रह्मण्य तीर्थ म्हूण म्हणटाची हे विंगड कालचे दिसाक आमी आचार्याल प्रमुख शिश्यांक गेल पुराय विशय सांगून जाला आतां तांगेल परंपरेंतूल नांव पाविले यतिवर्यांक गेले विशय येतरस ब्रह्मण्य तीर्थ म्हूण म्हळ्यार हांगेल शिष्य व्यासराज तीर्थ ब्रह्मण्य तीर्थ कोण म्हळ्यार सूर्यांश संभूत म्हणटाची ज्ञानी जन गोत्तशील जन ब्रह्मण्य तीर्थ बद्रीक्षेत्र यात्रा करतना तांणी थंय व्यास परमात्मा लेगी तांगेले परंपरेक योग्य उत्तराधिकारी जावका म्हूण प्रार्थना केलेले खंय थंय तो बद्रीनारायणान ताका तुका तसलीक श्रेश्ठ शिष्य मेळटा म्हणून आशिर्वाद केलेले तशी तांणी बद्रयात्रा करून बन्नूरांत राबिल तेन्ना व्यासरायाली आवसून येवन तांकां प्रार्थना केली खंय कसलें म्हूण म्हळ्यार तांगेले बामूण रामदेव म्हळेले व्यासरायांक गेले आनो ताका कश्टस ತೊಂದ್ರೆಸ್ मिगेल सौमंगल्य रक्षण करका म्हणून प्रार्थना केल्ले त्या वेळाक ब्रह्मण्य तीर्थान म्हणलें की तुगेले बामूणय मानता तुका चांग पुत्र प्राप्ती जाता म्हूण तांगेले आशिर्वादान निमती व्यासरायांगेले जन्म जाल्ले मात्र न्ही ब्रह्मण्य तीर्थ तांणी ते चेरडाले एक ते चेरडाक एक ताजी बेळवणिका समीत तांणी ते चेरडाक वाडयले तांणी मठाचे परिसरांतू वाडयले की तांणी मागीर आश्रम दिल्ली संन्यास जाले नंतरय तांकां चड विद्याभ्यास जेवचे तशी पळयली तांणी म्हूण तशी ब्रह्मण्य तीर्थान व्यासराजाल तसले एक उत्तम शिष्य तांणी पावलींच मात्र न्ही बद्रीनारायणाला आशिर्वाद री ते शिष्याक उत्तम ज्ञान दिवच्याकय तांणी मस्त एक प्रयत्न केला ब्रह्मण्य तीर्थान परमात्माक पूज करचे भारी एक चंद कय कलश प्रतिष्ठापन करचे भारी चंद म्हणून कलश पुजा भारी निधान जावन तांणी करचे वरलेले जनान पळय आक्षेप करतना तांणी ब्रह्मण्य तीर्थान एक पंत
केन्ना पळयलें री कितले वेळू कलश पुजा कितले वेळू कलश पुजा कितले वेळू म्हणजे काही एक पंत मस्जिदान आक्षेप काढले की वगी जाव का वगी जाव कोण ब्रह्मण्य तीर्थान सांगले की जायत त्या कलश त्या कड करायची म्हूण परिचारक राबिल्ले जन आसा पळय तांणी कितले प्रयत्न केल्यार ते आल्लोच्या जैनिके तांकां तशी निजावन ब्रह्मण्य तीर्थ स्वामी सूर्यांश संभूत म्हणणं तांणी कलश पुजे इत्याक तितले हळू करचे आशिल्ले म्हळ्यार कलश अभिमानी देवते जावन आशिल्ले रुद्रांकनी आपयतना ते कितले भक्तीन कितले प्रितीन कितले श्रद्धेन आपयतली म्हळ्यार रुद्र देवते रुद्र इत्यादी अभिमानी देवते स्वयं त्या कलशांतू आसतालीची तशें जावन तो कलश हाल्लोवचो जायना म्हूण तशी तांगेल वृंदावन हब्बूर म्हळेल कडेन आसा मागीर आनेक मध्व परंपरेंतुले भारी एक नांव पाविल्ले स्वामी म्हळ्यार श्रीपाद राजतीर्थ तांणी श्रीरंगांतू चिचड आसचे आशिल्ले ते न्ही श्रीपाद तीर्थांक थंय स्वर्णवर्ण तीर्थ म्हूण म्हणलेले श्रीरंगांत आशिल्ले तांणी एक पंत अब्बुरांतू संचार करूं येतना ब्रह्मण्य तीर्थ आनी पुरुषोत्तम तीर्थ काल तांगेल विशय सांगला तांगेल मद्दीन तांगेल पुरे ओट्ट भेटी जाली थंय एक लक्ष्मी नारायण म्हणले भारी बुद्धंत बालकाल तांकां परिचय जाली खंय त्या बालका पळयल कुडले तांकां श्रीपाद स्वर्णवर्ण तीर्थांक हे बालकाक शिष्य जावन घेवका म्हूण म्हणलें एक आशे जाली मान न्ही भारी उत्साहान तांणी मालगड्यांक तांगेले म्हळ्यार त्या चरडाल मालगड्याक निमगिल खंय आनी बालकाक तांणी आश्रम दिल्ले म्हूण त्या चरडाक लक्ष्मीनारायण तीर्थ म्हणूची तांणी आश्रम नाम केलें तागेलें नामय लक्ष्मीनारायण आश्रम नामय लक्ष्मीनारायण तीर्थ म्हूण दिलें त्यांची लक्ष्मीनारायण तीर्थ मागीर श्रीपादराज म्हूण सांगून प्रख्यात जाल्लीची आजी आमी कंगळी यातको कावेरी रंगन नोडदा म्हूण म्हणटा पळय ते पुरे पद्य श्रीपादराजान रचन केलेलें म्हणटा असल मस्त देवालें एक कीर्तन रचन केलां तशें हरिदास साहित्य शूर केलेलें श्रीपादराजान म्हूण म्हणीत तशीची तांणी ते जयतीर्थांक गेले श्रीमन्याय सुद्धा आस पळय त्या ग्रंथाक वाग्वज्र म्हणलेलें एक व्याख्यान रचन केलें मात्र न्ही तांगेल वेळाक एक साळव नरसिंहराय म्हूण आशिल्लो ताका एक पंत ब्रह्महत्या दोश येयले तांगेले शंकाचे उदकानची ते ब्रह्महत्या दोश नाश केले की तांणी मागीर जनान तागेले ते साळव नरसिंहरायाले ब्रह्महत्या दोश गेल्ला म्हूण कशें नमगुचे म्हूण म्हणटना तांणी कसं म्हणलें एक धवे वस्त्र हाडची म्हणलें की जनान वस्त्र हाडून दिलें काजू बिये तेल आस पळय ते खळेखळेची तांतू भितर तें वस्त्र बुडयाची म्हणलें की काजू बी चिकल केन्नाय वचना म्हणटाची तें धव वस्त्र खळे जाल्लें ते दना तांणी म्हणलें की हें धव करचें म्हणून कशी प्रयत्न केल्यार धव करूं जायना इता म्हळ्यार जनां पुरे गुत्त काजू बिये तेल लागल्यार धवी जायना ते जायना म्हणलें की पुरे जेन्ना जायना ते तसल कसल सांगचें तुमी म्हणटना तांणी त्यांची शंका उदकान ते त्या वस्त्रारे प्रोक्षण करून जाताना ते वस्त्र सगळीची धवी जाली की म्हळ्यार तांगेले शंकोदकाचे महिम कितले म्हूण जनांक कळ्ळें ते सळो नरसिंहाले हे आमगेले लागिले काजू बिये तेल्ला खत गेले म्हूण जाल्यार सळो नरसिंहाला ब्रह्महत्या दोश इता वचना म्हूण वरलेल्या जनान सांगले की तशी श्रीपाद राजाक रायांक रघुनाथ यतीन भारी होगळशिला ह्या विशय तशें मात्र न्ही कोप्पाचे राजकुमाराकय कसं की एक आपतकालार तांणी वांचयलें म्हूण म्हणटाची तशी श्रीपादराय मुखारसून व्यासराजाक शिष्य जावन घेवन 12 वर्ष ते तांकां तांणी शिकयला व्यासरायान पूज करतना देव नांत आशिल्ले ते हांकां श्रीपादराजाक दिसतशिल्लें म्हूण तशी विजयनगर अरसांक पुरे गुरू जावन आशिल्ली तांणी तांगेले नंतर व्यासराज तीर्थय गुरू जालीं तांकां
ते वृंदावन तांगेल वृंदावन अंतू तन्नी आजी कई तांगेल वृंदावन श्रीपादराजाल वृंदावन अंतू ते मुळबागील आशेल वृंदावन अंतू कोण मग्गु वता तांक पुराय लेक्किल जत्ता म्हण म्हणटाचे. मागिरी व्यासराय तीर्थ या परंपरेंतुले होड एक नाव पाविले येती बरिया सुरेखतांगेल विषय येयला ब्रह्मणे तीर्थांगेल आशीर्वादन रामदेवनी लक्ष्मಮ್ಮ मळेल ದಂಪತಿಕ जल्लल चरडू तक जतनाची त्यांनी एक गुरु गेले अनुग्रहान जल्लल म्हणून यती राजा म्हणून त्यांनी नाव दवरलेल काही. ब्रह्मणे तीर्थानं तांक 7 वर्ष प्रयरी संन्यास दिवयले. व्यासतीर्थ म्हणून तांकां आश्रम नाम दिले. तांकां निजाम त्यांनी व्यासतीर्थ म्हणून अभिधान असल्यारी तांगेले एक गांभीर्य रायांगेल म्हणके गांभीर्य काही औदार्य काही रायाल वरीची राजगांभीर्याचे तशें तांकां पुराय जनान व्यासराज तीर्थ म्हणून सांगू सुरू केले काही. त्यांनी तिरुपतीचे देवाक श्रीनिवासाक 12 वर्ष तरी त्यांनी आराधन केला म्हणून म्हणटाचे. आणि विजयनगराचे कृष्णदेवराय राय विजयनगराचो ताका एक कश्ट येतना त्या कुहयोग म्हणटाचे एक तागेले ते कुहयोग ते व्यासराय तीर्थांगेल निमती ते आपत तांकां गेल्लो म्हण म्हणटाचे. तशी लक्षांतर ब्राह्मण कुटुंबाक एक जीवनवृत्ती दिल्लेल तसले एक दयापूर्ण मन तांगेले म्हण म्हणटाचे. मस्त देवाले नाम कीर्तना रचन केलेले त्यांनी हांगेल वृंदावन नववृंदावन म्हणलेले जाग्यार आसची म्हणून. तात्पर्य चंद्रिका न्यायामृत तर्कतांडव मायावाद खंडन टीका टिप्पणी ताका मंदार मंजरी म्हणटाची. तशी उपाधी खंडन टीका टिप्पणी मिथ्यात्वानुमान खंडन टीका टिप्पणी भेदोज्जीवन तत्वविवेक टीका आणि सत्तर्क विलास म्हणून म्हणलेले कृती आस जलती मेळणी म्हणून म्हणटाचे. हांगेले नंतर नाव पाविल म्हळ्यार वादिराजस्वामी हांकां भावी समीर म्हळ्यार आनी त्यांनी हनुमंत समीर म्हळ्यार वायुदेव भावी समीर म्हणूची सांगची तांकां. त्यांनी भारी एक तपस्वी स्वामी कई तांगेल नाम बाल्यांतू पूर्वाश्रमा नाम भूवराह म्हणून. वागीश तीर्थ म्हणलेले स्वाम्यान हांकां संन्यास आश्रम दिलेले दितना तांकां वादिराज तीर्थ म्हूण म्हणचे. तशी 112 वर्ष तरी संन्यास जीवन तांणी केला म्हूण. भारी एक तपस्वी हयग्रीव देवालो उपासक शास्त्र निष्णात जावन आशिल्ले. तांकां प्रसंग आभरण तीर्थ म्हणून एक बिरूद येयली. मध्वांगेले 2 महिने पर्याय अवधी म्हळ्यार कृष्णाक पुजा 2 महिने एक मठाचे देवान एक मठा स्वाम्यान करचे म्हणून 8 मठाचे स्वाम्यांक त्यांनी 8 मठ आशिल्ले न्हय तांतू एक मठाचे स्वाम्यांक 2 महिन्याचे पर्याय म्हूण सांगून त्यांनी केलेले. हे वादिराजाल कालांतू एक मठाचे स्वाम्यांक 2 वर्ष तरी पर्याय म्हूण सांगून विस्तरण जालेले म्हणटाची. मागीर वादिराज स्वाम्यान मस्त वर्ष पर्याय केला पर्याय पूज केला म्हणटाची. मागीर विजयनगराचे रायान विपतार आसतना तागेले आर्थीक परिस्थिती वायट जावन आसतना ताका भारी संपत्त मेळची तशी केलेले म्हूण म्हणटाची. 4 पंत पर्याय तांणी केला. तशी पंचापंत दृढकाय जावन आसल्यारी वृद्धापयले म्हूण नेमान घालून तांगेले शिष्य जावन आशिल्ले वेदयांक पर्याय मेळका न्हय म्हूण म्हळकतरी एक पर्याय तांणी शिष्यांक सोडून दिले तितले औदार्य तांगेले म्हूण म्हणटाचे. सोंदा क्षेत्रांत तूच आशिल्ली तांणी थंय त्रिविक्रम देवालय धवळगंगा म्हणलेले एक सरोवर निर्माण केल्ले रथ केल्ले त्रिविक्रम देवाल प्रतिमा बद्रीत कुनू हाडयले हे पुरे केल्ले वादिराज स्वाम्यान म्हूण म्हणटाचे. तांणी मस्त पवाड केला. तांगेले उतरय भारी छंद आशिल्ले आनी हरिदास साहित्य हरिदासत्वाचे एक दिक्षी घेतले. सगळे भरतखंड संचार केल्ले.
मस्त जनांक पाठप्रवचन केला, ग्रंथरचन केला, मस्त शिष्यशिलीची हांकां. तशी हांगेले एक वादिराज स्वाम्यानच ते एक मार्डिके वरेतो तकस्की मरण येता म्हणटन लक्ष्मी शोभान सांगून तागेले जीव वरयले म्हणून ते लक्ष्मी शोभाने तांणी काही बरोवन कोरून ते एक बरयताले जीव वांचोका म्हणून तांणी सांगून घेतना तागेले लेखताल्यांनी आवस बापसून पळय सांगतना स्वामेल तांणी थंयची रचन केलेलें तें म्हण म्हणटाचे लक्ष्मी शोभाने. आनी तांणी तिरुपती बेट्ट तांगेले कसो गोड करून वच म्हणटा पळय तशी तांणी चोण चमकलिलीचकी तिरुपती बेट्ट. आतांच म्हणके कांय मॅट गीट ना तेदना तितले फातराचे मातयेचे राशिरी तांणी तांगेली दिंबेरी चमकून चडलेलीची म्हणटाची. थंय तांगेले सोंदा क्षेत्रांत तांगेले वृंदावन आसा पळय वादिराज स्वामेले ते आजिकय कोण थंय बसून ते वृंदावनांत प्रदक्षिण करता तांकां पुरजन राखतात तांणी आजिकय थंय आसत तांणी म्हणून एक प्रतीती आसा. मागीर वादिराज स्वाम्या लागीं एक नारायणाचार्य म्हणून म्हळेले शिष्यशिलीची तांकां लायक विद्या आशिल्ली जाल्यार तितले अहंकार आशिल्ले. एक पंत वादिराजान द्वादशी ते दुसू पारायण वग्गी करून जेतना विंगड जनांक पारायणे वेळचे वचन म्हूण सांगून तांणी तांगेले आहनीक ಸ್ವಲ್ಪ उणी केली की न्ही जावन परमात्मालेच एक चिंतनेंत मन आसूं तांकां रात्री सकाळी सकाळीक तांकां तशी विंगड जना बाद जेवचन म्हणून आहनीक उणी करून पारायण केलेले जाल्यार न्हयतलेले तांगेले आहनीक पुर्ती जायनी न्हय ताजे खातीर जेवील पुरय तशीच कशी वाडला तशीच तोंडा दुखून भायर दवरला ते हुन आस कितें तेदना वपास आहनीक पुर्ती करून तांणी ते स्विकार केल्ले. एक नारायणाचार्य म्हळेले पळय तांगेले शिष्य बारी गर्विश्ट म्हळेले तांणी निपोवन बसून पळयत आशिल्लीची हे वादिराज स्वाम्यान पळयले पळोवन तांकां कोप येवन ब्रह्मराक्षस जा म्हूण ताका शाप दिलो. कुडले तो नारायणाचार्य वादिराज स्वाम्यांक शरणागत येयलकय तेदन तांणी कालक्रमेण तुका मुक्ती जाता हें ब्रह्मराक्षसत्वा दुखून म्हणटना तो एक रणांत वास करून राबलो ब्रह्मराक्षस न्हय एकड तेकड वतल जना पुरय आका मा वै कोण स्नातः म्हूण सांगून प्रश्न करचे कय ताका कोणें उतर दिनाशी तेगेले प्रश्न उतर दिवचें जायना जाल्यार तो पिडन करता म्हूण जन ते तांगेले संचार वची सोडली की जनान. वादिराज स्वामी तागेले प्रश्नाक उतर दिल्ली मान्य वादाकय सिद्ध जाली तागे लागीं तेदना तो वादान तो सोलवलो ते सोलवतना सुरवेक पंत दवरस कोण सोलवता तांणी अन्यकल्याक पल्लंकीर बैसून होरका म्हूण तशी वादिराजाल पल्लंकी होवचें काम केलें की ताणें सुरवेक तो ब्रह्मराक्षस जावन आशिल्लो तशें जावन ताका भूतराज म्हूण नांव येयलें म्हूण पुरोजन्मांत ताणें मस्त जनाले रीण केल्लेले ते पुरय तिरसूच खातीर तो आयलो कितले की जनाल करीन पुरय कप्प दिवयशिल्लो ताणें म्हूण म्हणटाची. आनी ताका भूतराज म्हूण नांव येयलें मान्नी दुश्ट भुतांगेल बाद कसो आसल्यार ते भूतराज म्हूण नांव घेतिल्लें ते नारायणाचार्य तांणी सोडवायताची म्हूण म्हणटाची. तशी त्रिविक्रम देवाल मुर्ती रथ बद्री दुखून हाडलेले साहस ते भूतराज म्हूण नांव पाविल्ले स्वाम्यालेची जल्ला. तशी तांणी थंय बद्री दुखून देवाल मुर्ती रथ हाडतना एक राक्षस बाद दिल्ले त्या वेळाक तांणी कोप येवन त्या राक्षसाक त्याच व्होवन हाडलेले रथाचें एक चक्र काण संवार केल्ले म्हूण तशें जावन आजीकय तो रथ तांणी हाडलेलो रथ 3 चक्रांत वचकय 3 चक्र मांद्र आसतात म्हूण वादिराज स्वामीनी मस्त सकडी ग्रंथ रचन केला. मागीर विजयेंद्र तीर्थ स्वामी
आम्ही मंत्रालयाचे राघवेंद्र गुरु म्हणटा पळय तांगेले परमगुरू म्हणून सांगताची विजयेंद्र तीर्थ स्वाम्यांक. तशी व्यासराज तीर्था लागीं विष्णू तीर्थ म्हणून विख्यात जावन आशिल्ले हांणी सुरेंद्र तीर्थ स्वाम्याल्या की येवन राबिलीच काही विजयेंद्र तीर्थ व्यासराज तीर्थाले शिष्य सुखातांनी सुरेंद्र तीर्थ स्वाम्याला येवन राबलींची म्हणून. ताजे नंतर विजयेंद्र तीर्थ म्हणून तांकां मागीर थंय येवन तांणी कितले की जेन्ना गेलोवन घेतले वादांतू तशी तांकां विजयेंद्र तीर्थ म्हणून नामधेय येयलें. वाद भारी लायक करता आशिल्लीची ग्रंथ रचना केला तांणी सुमार म्हणून म्हणटाची. हे विजयेंद्र तीर्थ स्वामी सुधींद्र तीर्थांक शिष्य घेवन वृंदावनस्थ जाल्लींची खंय म्हळ्यार कुंभकोणांतू म्हणून. हेंच विजयेंद्र तीर्थ स्वाम्यान आमकां यादवेंद्र तीर्थ म्हूण स्वामी दिवन काशी मठाचे सुरवेचे स्वामी जावन तांगेले शिष्यत्व तांणी दिवन संन्यास दिलेले म्हूण म्हणटाचे. तशी मागीर सुधींद्र तीर्थ स्वामी राघवेंद्र तीर्थांगेले गुरू म्हणटात तांकां. विजयेंद्र तीर्थांगेले शिष्य विजयेंद्र तीर्थांगेले शिष्य सुधींद्र तीर्थ एक शिष्य. अन्यक तर्फेन आमगेले काशी मठांतू तांणी आश्रम दिक्षे दिल्ले कोणाक यादवेंद्र तीर्थांक. तर आमगेले काशी मठाक मूल जावन आशिल्लीची विजयेंद्र तीर्थ म्हणून येता. तशी सुधींद्र तीर्थ हांगेले आनीक शिष्य राघवेंद्र तीर्थांक शिष्यत्व घेतिल्लें सुधींद्र तीर्थान. तशी ते सुधींद्र तीर्थय भारी एक पंडित विद्वांस विद्या चक्रवर्ती म्हणून तांकां बिरुद आशिल्लें म्हणटाची. मागीर तांणी व्यंकटनाथ आचार्यांक विद्या दिलेले तांणीची रात्रींतूय बसून अध्ययन करतलीची तांणी कोण राघवेंद्र तीर्थ आत्ताचे तांगेलें नांव व्यंकटनाथ आचार्य म्हणून. तशी तांणी रात्री अध्ययन करतना पळोवन तांणी पांगूरचे उत्तरीय म्हणटा पळय तेंची शिश्या पांगूर वतलीच खंय तांणी. तशी राघवेंद्र तीर्थांक आश्रम दिल्ले म्हळ्यार त्या व्यंकटनाथ आचार्यांक आश्रम दिल्ले राघवेंद्र तीर्थ म्हणून नांव दिल्लें. आनी विजयेंद्र तीर्थालवरी सुरेंद्र तीर्थालवरीची विख्यात जावका म्हणून सांगलें. ते तशी जावन राघवेंद्र तीर्थ भारीची लोकप्रिय स्वामी आत्ताय. तशी तांणी सुधींद्र तीर्थाने ब्रह्मसूत्र अधिकरण न्यायमाला सद्युक्ती रत्नाकर म्हणून ग्रंथ बरयला. आनी राघवेंद्र तीर्थाल विशयांक येयल्यार तांकां कल्पवृक्ष कामधेनू पुरे म्हणटाची. राघवेंद्र तीर्थ सगळी लोकांकची गुरू जाल्लींची गुरुराय म्हणून तांकां म्हणटाची. प्रल्हादाल अवतार म्हणून म्हणटाची. तशीची तांणी निजावन तांगेले जिवनांत मस्त कश्ट येवन योग मार्ग घेवन सकडी कितले की जन तांणी तांगेले जिवनांतुले मस्त कश्टान हिमालया चमकलेले म्हूण आसा पळय तसल जन तांगेले लागीं येवूतय तांणी हे लोका दुखून म्हळ्यार ह्या संवसारा दुखून दूर आसल्यार लायक म्हणचे शिलकय जाल्यार कितली की आमी अशें करताची तशें करताची म्हूण म्हणचे जनय आशिल्ली जाल्यार कसले सांगना नाशी सर्व करून दाखोवचे म्हळ्यार राघवेंद्र स्वामीन म्हणटाची. तांकां गुरू सार्वभौम गुरुराज अशें प्रेम म्हणटाची. तशी देवाले स्मरणेक कसले अड्ड्या तांकां येयल्यार राघवेंद्र स्वाम्यांगेले उडगास केल्यार ते पळय धूर जाता म्हूण म्हणटाची. तशी हरी सर्वोत्तम म्हूण सांगून सांगचे तसले एक राघवेंद्र स्वामी तांणी तांगेले मृतिका कसो रोग असल्यार नाश करता म्हणटाची. तांगेले मंत्राक्षता घेतल्यार सर्व भाग्य मेळटा म्हूण म्हणटाची. कोण तांकां भक्तीन प्रार्थना करता की स्वप्नांतूय तांणी येता म्हूण म्हणटाची. तशी असले राघवेंद्र तीर्थांनी मस्त सकडी ग्रंथ बरयल्याची. तांणी गीतेक गीता विवृती म्हूण सांगून
एक बरयला तात्पर्य चंद्रिका टिप्पणी म्हणून बरयला न्यायसुदेक एक टिप्पणी म्हणून बरयला असले सुमार राघवेंद्र तीर्थांनी ग्रंथरचना केला. आनीचे हे माधवांतू आनीचे नावादीक कोण आसाचे म्हूण पळया आमी फायच्या दिसांक पळया. मागीर मध्वाचार्यांगेले जीवनचरित्रेचे ಸ್ವಲ್ಪ काणेस ती पळोव्या. आजी सांगेल सर बाई देवाले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृती हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.